विवेक कोल्हेंना उमेदवारी देऊन फडणवीसांनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे 2029च्या तयारीला बळ दिले। 2029 ची विधानसभेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे आणि त्या निवडणुकीची तयारी भाजपनं 2019 आणि 2024 पासून सुरू केली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्या तयारीला आता बळ मिळताना दिसतंय, कारण की सध्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, म्हणजे अजित पवार गटाचे आमदार आहेत। आशुतोष काळेंचा 2029 मध्ये पराभव करू शकणारा आणि त्यांचा पिढीजात प्रतिस्पर्धी असलेला उमेदवार म्हणजे विवेक कोल्हे। आणि या विवेक कोल्हेंना बळ देऊन भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी 2029 साठी त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ दिलेलं किंवा ताकद दिलेली आपल्याला बघायला मिळते। कारण की विवेक कोल्हेंना जर विधान परिषद मिळाली, त्यांची आर्थिक रसद ही पुन्हा सुरू होणार आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि चैतन्य निर्माण होणार आहे। आणि या विधान परिषदेच्या निमित्तानं विवेक कोल्हे त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतील, त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेत्यांची कामं करू शकतील आणि यातून 2029च्या विजयाची बीज रोवली जाणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे फडणवीसांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीचा विचार डोक्यात ठेवून विवेक कोल्हेंना उमेदवारी दिली आहे असं दिसतंय।